अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने आपण सरांनी चांगले काम केलं, काय आपली पहिली प्रतिक्रिया? प्रथमतः मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर हा विजय आपल्या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा, जनतेचा हा विजय आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का तालुक्यातील महाविकास आघाडीमधल्या सर्व नेत्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जे काही काम केलं त्या कामाचं हे फळ आहे आणि म्हणून खरं तर अमोल कोल्हेंचा विजय हा या ठिकाणी निश्चित झालाय। विशेषतः जुन्नर तालुक्यातून ज्या पद्धतीने तालुका आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून नारायणगाव गावचा उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने काम करत होता त्याचा आदर्श बाकीच्या तालुक्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या तालुक्यातून अमोल कोल्हे यांना या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातून लीड मिळालं आणि अमोल कोल्हे आता या ठिकाणी विजय झालेले आहेत। अनेकांना दबाव टाकला गेला तरीही जनतेने अमोल कोल्हेला कौल दिलाय। नक्कीच शेवटी अमोल कोल्हेला कौल दिला। जे राज्य पातळीवरती, देश पातळीवरती जे काही राजकारण चाललंय ते खरं तर कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी ते काय पटत नाहीये आणि शेतकऱ्यांची जी काय ससे ओरफळ या ठिकाणी चालू आहे ती त्याला सगळे शेतकरी कंटाळून या ठिकाणी एक चांगला उमेदवार द्यायचं हा जनतेने ठरवलं आणि अमोल कोल्हेला त्या ठिकाणी विजय केला। नाही आता कसं आहे, आताशी ते प्रमाणपत्र हातात घेता येत, त्यांना प्रमाणपत्र हातात घेऊ द्या, जुन्नर तालुक्यात येऊ द्या, जल्लोष करू द्या, त्यानंतर आपण दिशा ठरवू। अनेक आव्हानाप्रती आव्हानं झाली, या सगळ्या आव्हानांना अमोल कोल्हे करून ओढले आणि आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला वाटतं आव्हानं प्रति आव्हानं ही राजकारणात येतच राहतात, परंतु जनतेने एकदा ठरवलं, निवडणूक हातात घेतली की काय होऊ शकतं हा महाराष्ट्राचा निकाल सांगून जातोय। आणि ह्या इलेक्शनला सुद्धा मला वाटतं सगळे नेते एका बाजूला आणि काही ठराविक म्हणजे सत्यशील दादासारखी तरुण सगळे एका बाजूला अशी इलेक्शन झाली आणि निश्चित स्वरूपात जुन्नर तालुक्याच्या जनतेनाही तर मला वाटतं शिरूर मतदारसंघामध्ये पूर्णपणे सगळ्या 6 तालुक्यांमध्ये हा भरघोस मतांनी अमोल कोल्हे साहेब निवडून आले। हा खर तर लोकांनी दिलेला एक मला वाटतं या सगळ्या नेते मंडळींसाठी संदेश आहे की आपण आपल्या जागा सोडू नका, आपण आपल्या जागा धरावी आहे, जिथं ज्या घरी तुम्ही निवडून आलेत मला वाटतं तिथंच राहिले तर निश्चित स्वरूपात एक चांगला सकारात्मक संदेश या इलेक्शननी सगळ्या नेत्यांना दिलाय। मला खऱ्या अर्थानं आता इथं पुढची जी काही लढत आहे नाही आता कसं आहे, खासदार साहेबांना पहिला तालुक्यात येऊ द्या, त्यांचं स्वागत आम्हाला करू द्या, त्यांचा जल्लोष करू द्या। सगळ्या नेते मंडळींनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, जनतेने, तळागाळातील म्हणजे सर्वसामान्य लोकांनी त्यांचं खरं तर या ठिकाणी मतदान स्वरूपातून त्यांना आशीर्वाद या ठिकाणी दिलेले, त्यांचे या ठिकाणी आभार मानू द्या। आणि आता जर तुम्ही पाहिले महाराष्ट्रातले परिस्थिती या ठिकाणी बदललेली, केंद्रातले जर बघितले तर इंडियाचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडून आलेले। उद्या सत्तेत काय रूपांतर होतंय, सत्ता बदल होती या दिशेने खरं तर इंडियाची आता वाटचाल चालू होताना आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसते। त्या सगळ्या गोष्टी होऊ द्या, नंतर पुढचं आहे, वेळ काही गेलेली नाही, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी,
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.